नमस्कार, माझी चूलमध्ये तुमचं स्वागत। नववर्ष सुरू झालं आहे आणि नव्या वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी आणि आपला पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत। मकर संक्रांतीच्या आधी एक दिवस येते ती भोगी आणि त्या दिवशी भोगीची भाजी केली जाते। भाजीला लागणारं साहित्य आहे, इथे मी कांद्याची पात घेतली आहे, चाकवत आहे, हरभरा आहे, ओला हरभरा आहे, हा श्रावणी घेवडा आहे म्हणजे हिरवा घेवडा आहे, इथे मी लांबट घेवडा घेतलेला आहे, पावटा आहे, गाजर आहे, वांग, बटाटा, हिरवा वाटाणा, आलं लसूण मिरचीची पेस्ट, थोडा गोडा मसाला, लाल तिखट, जिरा पावडर, हळद आणि गरम मसाला, शेंगदाणे, ओलं खोबरं, सफेद तीळ। इथे मी फोडणीसाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, एक हिरवी मिरची, 2 लसणाच्या पाकळ्या आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे। फोडणीसाठी तेल आहे आणि चवीपुरतं मीठ आहे। आता आपण कृतीकडे जाऊया। सगळ्यात आधी मी हे तेल तापत ठेवते। तेल तापेपर्यंत मी तुम्हाला सांगते, हे तीळ, शेंगदाणे आणि ओलं खोबरं मी भाजून घेणार आहे। शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेत, पण तीळ आणि ओलं खोबरं भाजणार आहे आणि या तिघांची पेस्ट करून घेणार आहे। इथे तेल तापलेलं आहे, आता त्याच्यात आता हे जिरं घालते, कढीपत्ता, 2 लसणाच्या पाकळ्या, एक हिरवी मिरची टाकली, हा कांदा टाकते। कांदा चांगला मऊ होऊ दे। त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते, त्यामध्ये मी टोमॅटो घालते, टोमॅटो चांगला एकजीव झालाय। आता मी त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालणार आहे। वांगी, त्यानंतर बटाटा, पावटा घेतला, ह्या सगळ्या भाज्या मी आता त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर मी हा हिरवा मसाला घालते। तुम्हाला जसं तिखट हवं तसं तुम्ही घ्या। त्यानंतर मी हे घेतलेले सगळे मसाले त्यामध्ये घालते। चवीपुरतं मीठ घालते मी। आता ह्या भाज्या थोड्याशा परतवून घेतल्यात मी आणि आता मी त्याच्यामध्ये तीळ, शेंगदाणे आणि ओलं खोबरं जे आपण वाटून घेतलं होतं ते मी आता घालते। हा मसाला टाकल्यानंतर मी पुन्हा एकदा हे छान परतून घेते।
आणि आता मी त्यामध्ये पाणी टाकलंय. पाणी जरा अजून मला टाकावं लागेल थोडंसं. आणि आता मी ही भाजी शिजत ठेवते. ही आपली भोगीची भाजी तयार आहे.